बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात सुपरफास्ट 100। नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग रचनेबाबत 115 आक्षेप दाखल झालेत। काँग्रेससोबतच भाजपच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सुद्धा आक्षेप घेतलेत। या आक्षेपावर मंगळवारी सुनावणी होणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे। नवीन नागपूर संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार होणार आहेत। नागपूरचा वाढता विस्तार लक्षात घेता राज्य मंत्रिमंडळानं 6500 कोटी रुपयांच्या नवीन नागपूर प्रकल्पाला मान्यता दिली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारनं मुंबईत बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलंय। उद्या मंत्रालयात ओबीसींची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडी यांच्यासह आमदार परिणय फुके यांना निमंत्रित करण्यात आलंय। माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। रास्ता रोको आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी चक्क आंदोलकांना मटण पार्टी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। आमदाराच्या या मटण पार्टीवरती टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील आमदार जानकर यांच्यावर जोरदार टीका केली। नदीमध्ये जास्त होड्या झाल्या की शहाण्यानं काठ कधी सोडू नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेलेत, त्यांना विशालनंच सांगितलं असेल तिकडे जा आणि विशाल पाटील कधी काय करेल याचा काही नेम नाही, असा टोमणा माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावला। ते सांगलीवाडीमध्ये होड्यांच्या स्पर्धेत जाहीर कार्यक्रमात बोलत होते। आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिवसेनेनं सुद्धा मुंबईतल्या प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार 32 प्रभारी विभाग प्रमुख आणि 3 प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली। राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आली आहेत। मात्र गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवरती विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आले, तशी माहिती समोर आली आहे। नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आजपासून 52 दिवस बंद असणार आहे। रेल्वे स्थानकावरील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पायाभूत कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 बंद असणार आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संभाजीनगर तालुक्यातील सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड प्रमाणात गदारोळ झाला। संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सभासदांनी लावून धरल्यामुळे प्रचंड गोंधळ झाला। जळगावच्या 40 गावातील गिरणा धरण सध्या 96% भरलंय। धरणाच्या 6 दरवाजातून विसर्ग सुरू केलाय। गिरणासोबतच मन्याड धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदीला पूर आलाय। देशभरात मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी आणि मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोग विशेष व्यापक पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे। याबाबत 10 सप्टेंबरला दिल्ली येथे सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। सरकारनं 22 सप्टेंबरपासून जीएसटीवरती 2 स्तरावर म्हणजेच 5% आणि 18% वर आणण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त महसुली तूट निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महसुली तूट 48,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं। पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरती अधिक सुविधा संपन्न एसी लोकल उपलब्ध करण्यात येणार आहेत। त्यानुसार 12 ते 18 डब्यांच्या 238 लोकलसाठी 2856 एसी लोकल डबे खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे। दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेनं 944 आरक्षित आणि अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागांना कोल्हापूर, सावंतवाडीसोबतच दक्षिण आणि उत्तर भारतातील विविध शहरांमध्ये रेल्वे सोडल्या जाणार आहेत। रेल्वे भूमी विकास प्राधिकरणानं मुंबईतील महालक्ष्मी, वांद्रे आणि परळ इथल्या रेल्वेच्या भूखंडाचा 99 वर्षांसाठी भाडेतत्वावर विकास करण्याचा निर्णय घेतलाय। एकूण 80,000 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळ या प्रकल्पांतर्गत भाड्यानं दिलं जाणार असून यामधून रेल्वेला सुमारे 8,092 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। पाहूयात बातम्या सुपरफास्ट। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी। देशातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प उभारणीच्या कामाला आता महाराष्ट्रामध्ये वेग आलाय। महाराष्ट्रात 103 किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पात पहिल्यांदाच पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर बसवण्यात आलाय। डहाणूतील साखरे गावाजवळ फुल स्पेन बॉक्स लॉन्चिंग गॅन्ट्रीच्या साहाय्यानं हा गर्डर बसवण्यात आला असून हा भारतातील सर्वात जड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असल्याचं सांगितलं जात आहे। आणि महाराष्ट्रात 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर बसवले जाणार आहेत।
तर पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. म्हाडा कायदा कलम 79 अंतर्गत म्हाडानं मुंबई शहरातील जवळपास 935 इमारती अति धोकादायक ठरवून त्या रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नोटिशीला उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी म्हाडानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावरती आज सुनावणी होणार आहे. म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 149 अनिवासी गाड्यांच्या ई लिलावाद्वारे विक्रीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी आता 16 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देशात आधार कार्डसाठी एक सामान्य नेटवर्क प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेनं पावलं उचलली जात आहेत. व्हिजन 2047 अंतर्गत सरकारकडनं या योजनेवरती काम केलं जातं. या अंतर्गत जन्माच्या वेळी बाळाचं आधार कार्ड तयार केलं जाईल आणि अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयापर्यंत फॉलोअप सिस्टम तयार केली जाईल. राज्यातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या कॅप प्रवेशाच्या 4 फेऱ्यांनंतर आतापर्यंत 1,41,905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले. तसंच प्रवेशासाठी जवळपास 60,000 जागा रिक्त असून त्या संस्थात्मक फेरीत भरल्या जातील. राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीनंतर आणि संस्थात्मक कोट्यातील रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रवेश मेरिटनुसारच देण्याचे निर्देश दिलेत. यासाठी पारदर्शक पद्धती राबवण्याची सूचना केली आहे. कॅप फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावरती प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे विविध बंदरांमध्ये 7व्यांदा धोक्याचा इशारा देणारा 3 नंबरचा बावटा लावण्यात आलाय. त्यामुळे शनिवारपासूनच गेटवे ते एलिफंटा, गेटवे ते GNPA, मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे शहराची उपनगरं आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे विसर्जनाच्या दिवशी सुमारे 6 लाख प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला. तर उत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात तब्बल 40 लाख प्रवाशांनी मेट्रोला पसंती दिली. पुण्यातली विसर्जन मिरवणूक लवकर संपवणार, वेळ पाळणार, पथकांच्या संख्येवरती मर्यादा आणत कमी वेळात मिरवणूक संपवणार असा निर्धार पोलिसांनी केला होता. मात्र पुणेकरांनी पोलिसांचं नियोजन कोलमडून तब्बल 34 तास मिरवणूक काढत नवा विक्रम केला. यंदा प्रथमच मुंबईतील पीओपी गणेश मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या 11 दिवसातील गणेश मूर्तींचे तब्बल 1,982 मेट्रिक टन वजनाचे पीओपी संकलित करण्यात आले. मुंबईतल्या गणेशोत्सवादरम्यान निर्माल्याच्या संकलनासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण 594 निर्माल्य कलश आणि 307 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याद्वारे एकूण 508 मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले गेले. धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जपत विसर्जित न झालेल्या गणरायाच्या मूर्ती एकत्रित करत त्यांचं विधिवत विसर्जन केलं. पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्यालगत अनेक मूर्ती जमा झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी तब्बल 300हून अधिक गणेश मूर्तींचं विधिवत विसर्जन केलं. एक महत्त्वाची बातमी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आज दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांची ते बैठक घेणार आहेत. उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉक्टर CP राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा चंगच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बांधलाय. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या निवडणुकीवरती विशेष लक्ष ठेवून आहेत. मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी अशा सूचना आधीच शिवसेनेच्या सर्व खासदारांना देण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार उद्या मतदान करणार आहेत. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मूर्ती पांढऱ्या सोवळ्यात ठेवण्यात आली होती. या ग्रहण काळात भाविकांना देवीचं दर्शन बंद करण्यात आलं होतं. महंत पुजारी यांनी ग्रहण सुरू करण्यापूर्वी देवीचा अभिषेक, पूजा केली आणि आईच्या नावानं पौर्णिमेनिमित्तानं जोगवा देखील मागण्यात आला. यंदा तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 9 ऐवजी 10 दिवस साजरा होणार आहे. या उत्सवातील मुख्य बदल म्हणजे घटाला 10 माळा चढवून 11व्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला सण साजरा होईल. त्यामुळे भवानी माता 14 सप्टेंबरपासून मोहनिद्रा अवस्थेत जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर आणि आवारात भले मोठे खड्डे पडल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्णालयात येताना खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते.
संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. जिल्ह्यात 50% अधिक सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचं सावट आहे. देशभरातील 2.5% महिलांच्या प्रसूतीत कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडनं किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचं समोर आलंय. प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकडनं प्रसूती करून घेण्याचं प्रमाण ग्रामीण भागात 2.3% असून शहरात हे प्रमाण 1.1% इतकं आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील नेरी इथे भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गजानन असं मृताचं नाव आहे. ही घटना रात्री घडली. त्यानंतर नेरी दिगर इथे ग्रामस्थांनी मृतदेह नेरी इथल्या चौफुलीवरती आणला आणि 2 तास ठिय्या आंदोलन केलं. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दोघांना अटक केली. त्यांच्याकडनं गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, दुचाकी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,29,000चा मुद्देमाल जप्त केला. धुळ्यामध्ये गणपती विसर्जन करून घरी परतत असताना शहरातील एका तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील कुंडाणे फाट्यावर दुचाकीचा अपघात झाला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला. खून, चकमक, जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या जहाल माओवाद्याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. तेलंगणातील हैदराबादमधून त्याला अटक करण्यात आली. शंकर उर्फ अरुण येरामिच्चा असं अटक करण्यात आलेल्या जहाल माओवाद्याचं नाव आहे. त्याच्यावर 2 राज्यात मिळून 5 लाखांचं बक्षीस होतं. ज्यांच्याकडे नोंद असेल त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट कुणबी दाखले मिळणार नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं जाईल आणि तसा निर्णय घेतलाय. ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजावरती अन्याय होऊ देणार नाहीत आणि आमचा आरक्षणासाठी विरोध नाही पण बनावट दाखले देणार असतील तर त्याला विरोध आहे असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटचा GR रद्द करण्याच्या आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी एल्गार मोर्चा काढला जाणार आहे. ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या गेवराईत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाकेंना खांद्यावरती उचलून घेत गेवराई शहरात दुचाकी रॅली काढली. आमच्या अन्नात माती कालवण्याचं काम यांनी केलं असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारवरती केला. गोपीनाथ मुंडेंची उणीव भासते अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांच्या विरोधात आम्ही दांडकं हातात घेतले अशा शब्दात हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिक करारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजीनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. मध्यस्थांच्या दबावात प्रोटोकॉल सोडून अजितदादा IPS अधिकाऱ्यांना बोललेत असा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. तर हे काम मुरुम माफिया करतायत. माढा तालुक्यातील ही परिस्थिती बीडपेक्षा अधिक वेगळी असल्याचं ते म्हणाले. बीडच्या मांजरसुंबामध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमने सामने आले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवलं. ओबीसी आरक्षणाचं संरक्षण आणि कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मागणीसाठी कुणबी सेनेकडनं निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आझाद मैदानावरती पार पडलेल्या निर्धार मेळाव्यातून आरक्षणाचा निर्धार करण्यात आला. मराठा आंदोलक सतीश देशमुख आणि महारुद्र खाकरे यांचा आंदोलनादरम्यान हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. या आंदोलनाला जाण्यासाठी पैसे नसल्यामुळे भरत खरसाडी या आंदोलकाकडे पैसे नव्हते, त्यामुळे या आंदोलकानं देखील आत्महत्या केली. दरम्यान या 3ही आंदोलकांच्या कुटुंबांना फोन करून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारत 3ही कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाखांची मदत केली. कोल्हापुरातील शिक्षक बँकेच्या सभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांनी शिवराळ भाषा वापरल्याचं म्हणत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील राजगुरू नगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांमध्ये जोरदार राडा झाला. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली. प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्यामुळे एका सभासदानं माईकच डोक्यात मारल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्यामुळे हा वाद वाढला. पुरंदरमध्ये विमानतळ नको अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदरमध्ये होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत ग्रामस्थांनी विमानतळाला विरोध केला. शनी शिंगणापूर येथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या देवस्थानमध्ये मानधनावरती पुजारी घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुजाऱ्यांना पगारी नोकरीवरती घेण्यात आलं असून त्यांना 31,000 आणि 21,000 असं मासिक मानधन देण्याचं ठरलंय. अकोल्यातील बार्शी टाकळी शहरात विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप आहे. चिपळूणमध्ये सहकाराचं विभागीय प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राला कोकणातील तरुणांनी समर्थन दिलंय. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तळोदा तालुक्यातून वाहणाऱ्या खर्डी नदीला पूर आल्यामुळे पाडवी गल्लीतील पुलावरनं पाणी वाहू लागले. कल्याणच्या रामदेव हॉटेलमधील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला. हॉटेलमधील फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडलं. या काही दिवसांपूर्वी याच हॉटेलमधल्या पार्सलमध्ये लोखंडाचा तुकडा देखील सापडला होता. नंदुरबार जिल्ह्यात भुते आकसपूर कुढावद रस्त्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार वाहून गेली. कारमधून चालक कसाबसा बाहेर पडला, त्यामुळे जीवितहानी टळली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाथरी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. 2 दिवसांपूर्वी वाघिणीच्या हल्ल्यात पाथरी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं होतं. आज दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर बंद असेल. नियमित पूजा केल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल. पालघर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धामणी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या नदीत 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धामणी धरणाचे 5ही दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीनंतर कचरा साफ करताना एक डंपर भरीव इतक्या चपला कर्मचाऱ्यांनी गोळा केल्या. विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी गर्दीला आवरणं पोलिसांना शक्य झालं नाही, त्यामुळे ढकलाढकली झाली आणि त्यामुळे महाद्वार रोडवरती चपलांचा खच पडला होता. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे असलेल्या 300 फूट टॉवरवरती चढून युवकांना शोले स्टाईल आंदोलन केलं. राजू भीमराव असं त्याचं नाव असून शेतजमीन त्याची येळगाव धरणामध्ये गेली आहे. तर उर्वरित जमिनीवरती नगरपालिकेनं सुशोभीकरणाचं काम सुरू केलंय. या कामाला विरोध करत जमीन मिळवून देण्याची मागणी या तरुणानं केली. पंढरपुरात म्हसवड ते माळशिरस मार्गावरती शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नीरा देवघर धरणाचं पाणी माळशिरस तालुक्याला देण्याची मागणी करण्यात आली आहे. नागपुरात काही दिवसांपूर्वी पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचे कार्यकर्ते एकमेकात भिडले होते. मात्र काल दोन्ही आमदार गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात एकाच मंचावरती बघायला मिळाले आणि दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. चंद्रग्रहणामुळे जळगाव शहरातील पुरातन राम मंदिर, चिमुकले राम मंदिर, शनी मंदिरासोबतच विविध मंदिरं दर्शनासाठी काल बंद ठेवण्यात आली होती. ग्रहण समाप्तीनंतर महापूजा करून मंदिरं भाविकांसाठी खुली केली जातील. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तासांपेक्षाही अधिक वेळ चालली. गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी 28 तासांचा वेळ लागला होता. तो रेकॉर्ड यंदाही मोडीत निघालाय. यंदा मिरवणूक कमी वेळात करण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरले. जळगावच्या कासोदा इथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील महादेव मंदिर परिसरात संत श्री अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सप्ताहाचं यंदा 72वं वर्ष असून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. 234व्या जयंतीनिमित्तानं आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाच्या गडकोट पायरी मार्गावरील उमाजी नाईकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
अभिवादन करण्यात आलं. हिंगोलीमध्ये बंजारा समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यानिमित्तानं शहरातील नांदेड नाका ते महावीर भवनापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येनं बंजारा समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला. अकोल्यात एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत तौहीद वैद्य या नराधमानं हे कृत्य केलं. या प्रकरणी डाबके रोड पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. जालन्यामध्ये गायीची कत्तल करून सोशल मीडियावरती व्हिडिओ अपलोड करणाऱ्या कसायासोबतच 2 साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कसायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं. या सगळ्या